आपण आपल्या क्लासला सुरू करूया. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. चैत्य भक्ती जी गौतम गणधरांनी रचित आहे ती आपण बघतो आहे आणि त्यांच्या स्तवनामध्ये आम्ही बघितलं की जन्मजन्मी देखील माझ्या जीवनामध्ये जैन धर्मच मला मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि सर्व अशा पदार्थांना जाणणारं त्यांचं जे ज्ञान आहे या ज्ञानाचं स्तवन मी माझ्या बुद्धीनुसार करतो आहे हा भाव पण त्यांनी व्यक्त केला. वास्तविकतः गणधर बनले म्हणजे ज्या वेळेला त्यांनी समवशरणात प्रवेश केला, मानसस्तंभ बघितला, मानसस्तंभ बघता क्षणी सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. अर्थात ते सम्यक दर्शन प्रथमोपशम सम्यक्त्वच असणार आहे. त्यामधून क्षायोपक्षमिक सम्यक्त्व झालं आणि तीर्थंकरांच्या पादमुलाजवळ गेल्यानंतर क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती करून भगवान महावीरांचे प्रथम दीक्षित शिष्य ते बनले आणि त्यामुळेच गणधर पदाची त्यांना प्राप्ती झालेली आहे. गणधर पद प्राप्त झाल्याबरोबर एक केवल ज्ञान वृद्धी सोडली तर 63 वृद्धी त्यांच्या जीवनात प्राप्त होतात. अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्यांच्या जीवनात घडलेलं आम्हाला दिसतं. आणि ज्या वेळेला 63 वृद्धीमध्ये मनपर्याय ज्ञान वृद्धी पण आहे. मनपर्याय ज्ञानामध्ये देखील विपुलमती मनपर्याय ज्ञान आहे आता त्यांचं आणि त्यांनी देखील स्वतःच्या बुद्धीची अल्पज्ञता व्यक्त केलेली आहे की मी तुमचं पूर्ण स्तवन करण्याला असमर्थ आहे हा भाव त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि काल आपण बघितलं की मध्य लोकामध्ये जितके काही कृत्रिम आणि अकृत्रिम चैत्यालय, कृत्रिम चैत्यालय अनेक आहे, अनेक. चतुर्थकालीन चैत्यालय आम्ही म्हणतो फार प्राचीन असेल तर त्या चतुर्थकालीन प्रतिमा आहे, पण साधारणतः 5व्या शतकापासून आम्हाला प्रतिमांची त्या ठिकाणी व्युत्पत्ती दिसते. प्रतिमा निर्माण करण्याचा तो समजा कालावधी आहे. त्याच्या आधी असतील काही ठिकाणी, परंतु चतुर्थकालीन प्रतिमा मात्र दुर्मिळच आहेत. तर अशा प्रकारच्या अकृत्रिम आणि कृत्रिम चैत्यालयांची त्यांनी वंदना केलेली आहे. साक्षात समवशरणामध्ये असताना सुद्धा जे काही कृत्रिम चैत्यालय होतं त्या काळात तर नव्हते, पण जी काही विदेह क्षेत्रात असतील, भूतकालामध्ये घडून आलेली असतील त्या सगळ्यांना त्यांनी नतमस्तक होऊन नमन केलेलं आहे. काल आम्ही 458 चैत्यालयांचं गणित आपण बघू मध्य लोकाचं हे म्हटलेलं होतं. मध्य लोकामध्ये एकूण 458 चैत्यालय अकृत्रिम चैत्यालय आहे. ही अकृत्रिम चैत्यालय कोणती आहे आणि कुठपर्यंत आम्हाला अकृत्रिम चैत्यालय पाहायला मिळतात? पहिला प्रश्न की अकृत्रिम चैत्यालय कोणत्या द्वीपापर्यंत आम्हाला मध्य लोकात पाहायला मिळतात? उत्तर अपेक्षित आहे. ही अकृत्रिम चैत्यालय 13 द्वीपांपर्यंतच आहे. असंख्यात द्वीप समुद्र आहे. शेवटचं स्वयंभू रमण द्वीप समुद्र आहे. 13व्या नंबरचं जे द्वीप आहे कुंडलवर द्वीप, तिथपर्यंत आम्हाला अकृत्रिम चैत्यालय दिसतात. म्हणून कधी कधी नाव ऐकलं असेल 13 द्वीपाची पूजा. 13 द्वीपाची पूजा म्हणजे या अकृत्रिम चैत्यालयाची पूजा ती असणार आहे. हे एक म्हणजे 13व्या द्वीपापर्यंत. आणि आजही आम्हाला जर ही रचना 13 द्वीपाची बघायची असेल तर आम्ही सोनीजी की नसिया जी आहे त्या ठिकाणी अजमेरला ही पूर्ण सुवर्णाच्या मध्ये अंकित झालेली 13 द्वीपाची रचना पाहू शकतो त्या ठिकाणी.
तर अशी ही 13 द्वीपाची रचना आहे. आता ही अकृत्रिम चैत्यालय नेमकी आहे कुठे? काही तर माहिती आहे आपल्याला, तेवढी जरी सांगितली तरी आपल्याला सांगता पाहता येतील. 458चं गणित आम्हाला समजायचं सोपं आहे आणि म्हणून समजून घ्यायचंय. कोणते राहतील अकृत्रिम चैत्यालय? अकृत्रिम चैत्यालयामध्ये कोणते राहतील? पहिल्यांदा तर पर्वतावरच्या एक एक आहे, म्हणजे हिमवान वगैरे बऱ्याच क्षेत्रात. कुठे कुठे? बऱ्याच क्षेत्रावर जे पर्वत आहे त्याच्यावर जे पहिल्यांदा तर पहा, आपल्याला जी ठोकळ ठोकळ माहिती आहे ती पाहून घेऊ. फूट आहेत त्याच्यावर. हा, पहिल्यांदा 5 मेरू आहे. हो, सुदर्शन, विजय, अचल, मंदारमाली आणि विद्युन्माली. या 5 मेरूवर एकेका मेरूवर किती अकृत्रिम चैत्यालय आहे? 16 आहे. म्हणजे 16 पंचे 80. 80 तर मेरूच्या संबंधामध्ये अकृत्रिम चैत्यालय झाले. 80 हे झाले. नंतर आणखी आम्हाला हिमवन, महाहिमवन, निषध, नील, रुक्मी आणि शिखरिणी हे पर्वत आहे. या प्रत्येक पर्वतावर एक एक अकृत्रिम चैत्यालय. जम्बूद्वीपामध्ये 6 पर्वत आहे, हे कुलाचल ज्याला म्हणतो. असे 5 द्वीपात, 2.5 द्वीपामध्ये 30 कुलाचल आहे. त्यामुळे या 30 कुलाचलावर म्हणजे पर्वतांवर 30 अकृत्रिम चैत्यालय आहे. हिमवन, महाहिमवन, निषध, नील, रुक्मी आणि शिखरिणी हे झाले. आणि नंतर 8व्या द्वीपामध्ये असणारे चैत्यालय सगळ्यांना माहिती आहे. 8व्या द्वीपामध्ये असणारे चैत्यालय 52 चैत्यालय 8व्या द्वीपात आहे. नंतर जो रुचिकवर द्वीप आहे आणि कुंडलवर द्वीप आहे, म्हणजे 11 नंबरचं द्वीप आणि 13 नंबरचं द्वीप, आणि इकडे मानुषोत्तर पर्वत, यावर प्रत्येकी 4-4 2-2 चैत्यालय नाही 4-4, 4 बाजूला 4, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण एक एक चैत्यालय, असे 4 चैत्यालय आहे. म्हणून ते झाले 12. मानुषोत्तर पर्वतावरचे 4, नंतर रुचिकवर आणि कुंडलवर द्वीपावरचे 4. नंतर जर आम्ही विजयार्ध पर्वतांची गणना केली तर प्रत्येक विजयार्ध पर्वतावर एक अकृत्रिम चैत्यालय आहे. आता आम्हाला पहिल्यांदा तर विजयार्ध पर्वत किती आहे 2.5 द्वीपामध्ये याचं गणित पाहावं लागेल. 2.5 द्वीपामध्ये 2.5 द्वीपात किंवा पहिले जम्बूद्वीपात सांगा, जम्बूद्वीपामध्ये विजयार्ध पर्वत किती आहे? बऱ्याच क्षेत्रातला एक 5 विजयार्ध, 5 आणि 5 10, 32 आहे का 32? आणि याच्यातले 32 विजय क्षेत्रातले 32 विदेहामध्ये विजयार्ध पर्वत आहे. 32 विदेहामध्ये विजयार्ध पर्वत आहे. 32 नगरी आहे आणि या प्रत्येक नगरीमध्ये कशी रचना आहे त्या ठिकाणी? 5 म्लेंछ खंड आणि 1 आर्यखंड अशा प्रकारची रचना आहे तिथे. त्यामुळे प्रत्येक नगरीमध्ये एक एक विजयार्ध पर्वत आहे. म्हणजे इथे झाले 32, एक भरत क्षेत्रातला 1 आणि तिकडे ऐरावत क्षेत्रामधला 1, असे मिळून एकूण 34 विजयार्ध पर्वत जम्बूद्वीपामध्ये आहे. आता आम्ही 5 भरत म्हणजे 5 याची रचना पाहिली 2.5 द्वीपापर्यंत, तर आम्हाला हे पर्वत विजयार्ध पर्वत मिळतात 170 पर्वत मिळतात. कारण 5 विदेहामधले 160 आणि 5 भरताचे आणि 5 ऐरावताचे असे मिळून 170 विजयार्ध पर्वत आहे. आणि प्रत्येक विजयार्ध पर्वतावर एक एक अकृत्रिम चैत्यालय आहे. हे झालं परत, म्हणजे ही झाले 170चं गणित. 52चं झालं. नंतर ज्या वेळेला उत्तर कुरु आणि देवकुरु हा भाग पडतो तिथे 4 गजदंत पर्वत प्रत्येक ठिकाणी आहे. तर प्रत्येक गजदंत पर्वतावर एक एक अकृत्रिम चैत्यालय, एका संबंधी 4 आहे.
म्हणून 5 संबंधी 20 अकृत्रिम चैत्यालय गजदंत पर्वता संबंधित झाले. क्लिअर होत आहे ना? थोडा नकाशा डोळ्यासमोर आणा तर हे क्लिअर होतं. जे काही उत्तर कुरु आणि देवकुरु आहे त्या ठिकाणी म्हणजे गजदंत म्हणजे हत्तीच्या दातासारखा आकार असणारं पर्वत आहे, त्याला गजदंत पर्वत म्हणतात. आणि असे गजदंत पर्वत 4 आहे, तर 4 मध्ये एक एक अकृत्रिम चैत्यालय आहे. जम्बूद्वीप हे नाव ज्या झाडावरून वृक्षावरून पडलं तो जम्बू वृक्ष कुठे? आपल्याकडल्या भागामध्ये आणि ऐरावत कडल्या भागामध्ये शाल्मली वृक्ष. असे 2 वृक्ष, या 2 वृक्षांवर परत अकृत्रिम चैत्यालय आहे. असे 10 अकृत्रिम वृक्ष झाले. प्रत्येक याच्यामधले 2 मिळून 10 झाले. आणि या 10 वर 2 अकृत्रिम चैत्यालय असे मिळून 10 वृक्षा संबंधित अकृत्रिम चैत्यालय झाले. नंतर आठवते अजून कुणाला पुढचे? पुढचं गणित आहे आता वक्षारगिरी पर्वत. वक्षारगिरी पर्वत म्हणजे ज्या वेळेला आम्ही 32 नगरींचा विचार करतो जम्बूद्वीपामध्ये, त्यावेळेला नदी आणि वक्षारगिरी पर्वतामुळे त्या जम्बूद्वीप त्या विदेह क्षेत्राच्या 32 नगरी झाल्या. त्याला कारण आहे, नद्या वाहतात आहे तिथून, विभंगावधी नदी आणि वक्षारगिरी पर्वत. यामुळे त्या विदेहाचे भाग पडलेले आहे 32 भाग. आणि विजयार्ध पर्वतामुळे ते भाग परत 6 याच्यामध्ये डिवाइड होऊन अशा तऱ्हेने वक्षारगिरी पर्वत त्या ठिकाणी आहे. आणि हे वक्षारगिरी पर्वत एका जम्बूद्वीप संबंधी 16 आहे आणि म्हणून 5 संबंधी 80 असणार आहे. अशा तऱ्हेने हे सगळे जर आम्ही बेरीज केली या सगळ्यांची तर आम्हाला 458 चैत्यालय मिळतात. वारंवार थोडस आपण आठवलं 458 चैत्यालय तर सहज आमच्या लक्षात राहणाऱ्यासारखं आहे. कारण काही ठिकाणचे तर आम्ही अष्टक पूजा करतो, म्हणजे जसं नंदीश्वर द्वीपाची करतो, मेरूची करतो, हे तर आम्हाला आठवतातच. आणि हे काही जर आपण त्याच्यामध्ये ऍड केले तर आम्हाला 458चं गणित सहज रीतीने लक्षात येतं. परत एकदा थोडं पहा की मेरू संबंधी 80, 16 प्रत्येकावर, 5 मेरूवर 80. विजयार्ध पर्वत आहे 5 म्हणजे 2.5 द्वीपामध्ये 170 विजयार्ध पर्वत आहे. म्हणून 170 विजयार्ध पर्वतावरचे 170 अकृत्रिम चैत्यालय. 8वं द्वीप नंदीश्वर द्वीप त्या ठिकाणचं असणारं 52 चैत्यालय. नंतर कुंडलवर द्वीप, रुचिकवर द्वीप आणि कुंडलवर, रुचिकवर आणि मानुषोत्तर पर्वत, मानुषोत्तर पर्वत याच्यावरून मिळालेले आहे 12 आम्हाला, 4 त्रिक 12. नंतर वृक्ष जे आहे जम्बू वृक्ष आणि शाल. नंतर हे जे कुलाचल आहे हिमवन, महाहिमवन, या कुलाचलावरून मिळाले 30. आणि जे वक्षारगिरी पर्वत आहे त्याच्यामुळे मिळाले 80. असे एकूण 458 चैत्यालय मध्यलोकामध्ये विराजमान आहे. या मध्यलोकातील अकृत्रिम चैत्यालयाला आम्ही नित्य वंदना करत असतो. किंवा ज्यावेळेला आम्ही हे अर्घ्य देतो उदक चंदनाचं त्यावेळेला आम्ही जोडूही शकतो त्याच्यामध्ये की अधोलोकातले 7,72,00,000, मध्यलोकातले 458 चैत्यालय आणि ऊर्ध्वलोकातले 84,97,023 चैत्यालय आणि त्या प्रतिमा देखील आम्ही अंतर्भूत करून तो पण आकडा त्या याच्यामध्ये आम्ही जोडू शकतो. तर अशा तऱ्हेने हे कृत्रिम आणि अकृत्रिम चैत्यालयांची वंदना आपली संपन्न झाली. आता व्यंतर देवांच्या जिनमंदिरांची वंदना करत आहे. हे झाले मध्यलोकातले. आणि आता व्यंतर जातींचे देव आहे. व्यंतर देवांचे प्रकार आहे 8 आणि यांचे निवासस्थान आहे पंक आणि खर भागामध्ये आणि मध्यलोकामध्ये देखील ते. आणि म्हणून ती सगळी मिळून व्यंतर देवांच्या निवासस्थानांमध्ये असलेल्या जिनप्रतिमांना आणि मंदिरांना या ठिकाणी या श्लोकात नमस्कार केलेला आहे. 19 नंबरचा श्लोक.
ये व्यंतर विमानेषु स्तेयांसः प्रतिमा गृहाः ते च संख्यामतिक्रान्तः सन्तु नो दोषविच्छिदे. ये व्यंतर विमानेषु, व्यंतर जातींचे त्यांचेही विमान आहे. आपण वैमानिक देवांनाच विमानं आहे असं म्हणतो, परंतु त्यांची ही विमानं म्हणजे निवासस्थानं आणि संचार करताना त्या ठिकाणी विमानांचा वापर करतात. म्हणून व्यंतर देवांची जी काही विमानं आहे त्यांच्यामध्ये देखील श्रेयांसहा म्हणजे स्थेय रूपाने, स्थिर रूपाने, निरंतर कायम असणाऱ्या अशा प्रतिमा गृह, असे प्रतिमा गृह तिथे देखील विद्यमान आहे. आणि तिथे किती आहे? तेच संख्यामतिक्रांत आहे, म्हणजे असंख्यात आहे. आम्ही सांगतो त्या ठिकाणी संख्या सांगतो 7,72,00,002 मिळून, भवनवासी आणि व्यंतरवासी मिळून, परंतु ते या ठिकाणी सांगतात आहे संख्या अतिक्रांता हा संतुनो. संतु म्हणजे असो आणि नह म्हणजे अस्माकम आम्हाला. कशासाठी? दोष विच्छेदे, दोषांचं शमन करण्यासाठी मी अशा त्या व्यंतर विमानामध्ये स्थित असणाऱ्या अकृत्रिम चैत्यालयांना आणि प्रतिमांना नमन करतो. आणि माताजींनी विशेष याच्यावर संशोधन केलंय, ज्ञानमती माताजींनी. त्यामुळे ज्ञानमती माताजींचं संशोधन असं राहिलेलं आहे की मध्य लोकामध्ये ज्या श्री, री, धृती, कीर्ती वगैरे ह्या ज्या देवी आहे, या देवींच्या मंदिरांमध्ये, भवनांमध्ये देखील जिन मंदिर असतात. आणि त्यांनी ते प्रमाण काढलंय 6,18,31,000 आणि 272 एवढं त्यांनी त्या कमलावर निवास करणाऱ्या देवींचं आणि प्रतिमांचं नाही, मंदिरांचं प्रमाण काढलेलं आहे. अशा या सगळ्या प्रतिमांना मी वारंवार नमस्कार करतो. आता ज्योतिषवासी देव जे आहे यांच्या विमानांमधल्या जिन मंदिरांची वंदना करतात. ज्योतिषामथ लोकस्य भूतयेद्भुत संपदः गृहा स्वयंभुवः सन्ति विमानेषु नमानितान्. ज्योतिषामथ लोकस्य भूतयेद्भुत संपदः गृहा स्वयंभुवः सन्ति विमानेषु नमामितान्. ज्योतिषवासी देवांची विमानं ही मध्य लोकापासून 110 योजन अंतरापासून जी सुरू होतात ती स्वयंभू रमण समुद्राच्या अंतीपर्यंत ज्योतिषवासी देवांची विमानं आहे. आणि ज्योतिष देवांचे प्रकार किती आहे? तर सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, प्रकीर्णक आणि तारकाष्ट 5 असे विमान आहे. स्वतंत्र विमान आहे. आणि त्या प्रत्येकाच्या विमानामध्ये एक एक अकृत्रिम चैत्यालय आहे. या ठिकाणी 2.5 द्वीपापर्यंत जे ज्योतिषवासी देव आहेत हे नित्य नृलोके प्रदक्षिणा, त्यांची नित्य मेरूला प्रदक्षिणा आहे. मेरूला प्रदक्षिणा करतात ते. आणि 2.5 द्वीपाच्या बाहेर जितके ज्योतिषवासी देवांचे विमान आहे ते आपापल्या जागी स्थिर आहे. ते प्रदक्षिणा करत नाही, ते आकाशामध्ये स्थिर रूपाने राहतात. पण 2.5 द्वीपापर्यंत जे काही ज्योतिषवासी देवांचे विमान आहे हे मात्र मेरू प्रदक्षिणा नित्यगत नृलोके अशा प्रकारचं त्या मंदिरांचं वर्णन आम्हाला पाहायला मिळतं. तर ज्योतिषाम आणि अथ अशा प्रकारे, अथ म्हणजे याप्रमाणे की व्यंतरवासी देवांची ज्याप्रमाणे विमानं सांगितली त्याचप्रमाणे ज्योतिषवासींचे विमानांमध्ये देखील लोकस्य म्हणजे लोकामध्ये, भूतये म्हणजे विभूती, ज्ञानादी वैभवानी प्राप्त होण्या अद्भुत अशी संपत्ती, आश्चर्यकारक अशी संपत्ती त्या ठिकाणी आहे. आणि गृहा स्वयंभुवः सन्ति, आणि ते घर जे आहे म्हणजे मंदिर जे आहे ते स्वयंभू आहे, कुणीही निर्माण केलेले नाही. आणि विमानेषु नमामितान अशा त्या विमानातील प्रतिमांना मी नमस्कार करतो. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भरत चक्रवर्तींनी
रथसप्तमीच्या दिवशी आपल्या गच्चीवरच्या शेवटच्या मजल्यावर उभं राहून त्या सूर्याच्या विमानाच्या प्रतिमांना त्या ठिकाणी नमन केलेलं आहे. कारण त्या दिवशीच सूर्य आणि ती जी काही हे आहे एका सरळ रेषेमध्ये येते आणि तिथून त्यांनी त्या प्रतिमांचं दर्शन घेतलेलं आहे. कारण त्यांच्या दृष्टीचा विषय देखील तेवढा होता, इथपर्यंत लांबपर्यंत त्यांना दिसत होतं आणि म्हणून त्यांनी त्या दिवशी प्रतिमाचं नमन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. कारण सूर्याचं विमान समजा याच्यामध्ये दिलेलं आहे की 3147 आणि 33.61 मील दूर आहे आणि त्याला त्यांनी त्या दिवशी बघितलेलं आहे. आणि ज्योतिषवासी देवांच्या विमानामध्ये आश्चर्यकारक अशा तर ज्योतिषवासी विमानं जे असतात ते सगळे त्यांच्या प्रत्येक विमानाला जवळपास 12,000 मणी त्या ठिकाणी लावलेले असतात आणि या 12,000 मण्यांमध्ये ज्यांना आतपनाम कर्माचा उदय आहे ते सूर्याच्या विमानामध्ये जन्म घेतात आणि ज्यांना उद्योत नाम कर्माचा उदय आहे ते चंद्राच्या विमानामध्ये जन्म घेतात. हे आहे स्थावर जीव आणि हे स्थावर जीव त्या विमानांमध्ये निवास करतात, पण त्यांना स्थावरच आहे ते वैमानिक नाही. पण त्यामुळे ही जी त्यांची प्रभा आहे ही प्रभा पृथ्वीपर्यंत पोचते आणि आम्हाला प्रकाश प्राप्त होतो किंवा चंद्राची जी शीतलता आहे ती आमच्यापर्यंत पोचते. त्या मण्यांमधून हे कार्य निसृत होत असतं, संपन्न होत असतं. अशा प्रकारची ती आश्चर्यकारी अशी जिनेश्वरांची मंदिरं आहेत. पुढच्या श्लोकामध्ये वंदे सुरतिरिटाग्रमणिच्छायाभिषेचनम या क्रमणैव सेवन्ते तदर्चा सिद्धिलब्धये. वंदे सुरतिरिटाग्रमणिच्छायाभिषेचनम या क्रमणैव सेवन्ते तदर्चा सिद्धिलब्धये. वंदे मी वंदन करतो, अहम वंदे. कशाला तर सुर म्हणजे वैमानिक देव. तिरीटाग्र, तिरीट म्हणजे किरीट, समजा किरीट म्हणजे मुकुट. या ठिकाणी त्याच्यासाठी शब्द आलाय तिरीट म्हणजे मुकुटाचा अग्रभाग. याला काय लागलेले आहे तर मणिछाया, रत्नांची दीप किंवा मणी त्यांच्या मुकुटामध्ये जडलेले आहे. मुकुट देखील अत्यंत दैदिप्यमान, त्या ठिकाणी रत्न त्यांना जडलेले आहे. अशा रत्नांची दीप्ती आणि त्यांनी अभिषेचनम म्हणजे स्नपित झालेले आहे. काय तर या क्रमेण सेवन्ते, अशा तऱ्हेने त्यांच्या चरणकमलांनी जे पूजिले जातात. म्हणजे कल्पना करा की देव त्यांच्या चरणावर नतमस्तक झालेले आहे, मुकुट झुकलेला आहे. त्या मुकुटामध्ये जे मणी जडलेले आहेत त्या मण्यांच्या प्रभानी त्यांचे चरण त्या ठिकाणी अतिशय शोभिवंत झालेले आहे. जणू काही त्यांच्या चरणांचं स्नपन केलेलं आहे, प्रक्षाल केलेलं आहे. अशा प्रकारचे ते त्या ठिकाणी दिसत आहे आणि अशा त्यांच्या त्या सर्व प्रतिमांची मी या ठिकाणी तदर्चा, ती अर्चा करून सिद्धी लब्धये, सिद्धीची प्राप्ती व्हावी म्हणून मी त्यांना नतमस्तक होत आहे. वैमानिक देवांच्या मुकुटांच्या अग्रभागाला लागलेल्या रत्नांच्या कांतीने ज्यांच्या चरणकमलांचा अभिषेक केला जातो. हाच भाव भक्तांबरामध्ये देखील व्यक्त केलेला आहे पहिल्या श्लोकात की भक्तामर प्रणत मौली मणिप्रभाणाम उद्योदकम दलित पाप तमोवितानाम. हाच भाव आहे, बिलकुल सेम तोच भाव या ठिकाणी जणू त्यांच्या चरणांचा त्या रत्नाच्या कांतीने अभिषेक होत आहे. त्या वैमानिक देवांना पूज्य जे चरण कमलांनीच पूजिले जातात, अर्थात देव भगवंतांच्या चरण कमलांची पूजा करतात, त्या सर्व प्रतिमांना मी मोक्ष प्राप्तीसाठी नमस्कार करतो.
त्याच्यानंतर 22वा श्लोक. इति स्तुती पथातीत श्री प्रभृतामर्हतां मम चैत्यानामस्तु संकीर्ती सर्वाश्रव निरोधिनी. इति म्हणजे याप्रमाणे, स्तुती पथातीत. स्तुती म्हणजे स्तुतीचा पथ म्हणजे स्तुतीचा मार्ग, त्याने अतीत अशा श्रीच इंद्र म्हणजे इंद्र देखील ज्यांची स्तुती करण्यास अशक्य आहे, म्हणजे अंतरंगामध्ये अनंत चतुष्टय त्यांचं विद्यमान आहे आणि त्यांची स्तुती करण्यासाठी कोणीही समर्थ नाही. बाह्य विभूती आणि अंतरंग विभूती दोन्ही प्रकारच्या विभूती तीर्थंकरांच्या जीवनात प्राप्त आहे, पण त्यांचं स्तवन करण्यासाठी कुणीही त्या ठिकाणी समर्थ नाही. इंद्रादिकांना किंवा बृहस्पती असेल तरीही ते वर्णन करण्यास ते अशक्य आहे. आणि अशा त्या चैत्यानाम तू चैत्यानाम अस्तु म्हणजे जिनेश्वरांच्या अशा त्या प्रतिमांना संकीर्तीही मी कीर्तन करतो, मी गुणगान करतो. सर्वाश्रव निरोधिनी सर्व प्रकारच्या आश्रवांचा निरोध व्हावा म्हणून मी अशा प्रकारे त्यांची वंदना करतो. नित्य जीवाला 57 प्रकारांनी आश्रव होतच आहे. मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग या 57 मार्गे हा प्रति समय कर्म परमाणू ओढत आहे. आणि जर याला रोखायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला मिथ्यात्व नष्ट करावं लागते, सम्यक्त्वाची प्राप्ती करून घ्यावी लागते. आणि असा हा जो या स्तुतीपथावर अग्रेसर झालेला आहे, जो मार्गक्रमण करतो आहे, त्याच्या एक एक अशा प्रकारचा आश्रवाचा निरोध होऊन तो आश्रव रहित म्हणजे अनाश्रवी बनू शकतो. हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे अंतरंग अनंत चतुष्टय आणि बहिरंग म्हणजे समवशरणाती बाह्य विभूती याचे वर्णन करणे इंद्रादिकांनाही अशक्य आहे. वर्णन करेल कोणतंही वर्णन ज्या वेळेला शब्दामध्ये सांगितलं जातं ती अनुभूती नसते. शब्दामधलं वर्णन हे शाब्दिकच शेवटी असतं, जे प्रत्यक्षात आम्हाला भावभासन रूप प्रतिभास होईल तो विलक्षण असतो. तर या ठिकाणी हे सांगितलं जरी वर्णन आहे तरी वर्णन असताना सुद्धा साक्षात त्या ठिकाणी भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर जी काही प्रत्यक्ष अनुभूती होईल त्याचं आम्ही बखान करू शकत नाही, त्याचं वर्णन कुणीही करू शकत नाही. एखाद्या ठिकाणी आम्ही गेलो, खूप सुंदर ठिकाण आहे, त्या सुंदर ठिकाणाचं आम्ही प्रवास वर्णन लिहितो, पण सगळं काही करतो, पण लिहिल्यानंतरही जी त्या ठिकाणी अनुभूती झालेली आहे, अनुभूती कोणीही व्यक्त करू शकत नाही. अनुभूती हा प्रत्येकाचा निज प्रांत आहे आणि त्याला कुणीही शब्दामध्ये बंदिस्त करू शकत नाही. हेच या ठिकाणी देखील सांगत आहे की त्यांची जी विभूती आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही भावभासना रूप प्रतिभास झालेला आहे त्याचं वर्णन करायला सगळे कुणीही समर्थ असू शकत नाही. आणि अशा जिनेश्वरांची प्रतिमांची स्तुती ही पापरूप आणि पुण्यरूप दोन्ही प्रक्रिया आहे, शुभाश्रव आणि अशुभाश्रव. 57 प्रकारे जो काही आश्रव होणार आहे आणि जर उत्तर भेद लावले प्रत्येक कर्माच्या प्रकृतीच्या अपेक्षेने तर पाप प्रकृती आहे 100 प्रकृती आणि पुण्य प्रकृती आहे 68 प्रकृती. जरी आम्ही पुण्याश्रव झाला असं म्हणत असलो तरी देखील पुण्याश्रवही शेवटी सोडावा लागणार आहे. हे सत्य समजून या ठिकाणी पुण्य आणि पाप दोन्ही प्रकारच्या आश्रवांचा निरोध सांगितलेला आहे आणि अशी मला मोक्षाची प्राप्ती हो ही भाव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आता या श्लोकामध्ये गौतम स्वामी अरहंत भगवान को महान नदी रूप तीर्थ बनात रहे है. या ठिकाणी नदी हा शब्द जरी त्यांनी लिहिलेला आहे तरी नदीपेक्षा देखील नद हा शब्द आलेला आहे.
मूळ याच्यामध्ये नद नद आणि नदी याच्यामध्ये फरक हा आहे की नदी ही लहान प्रमाणात आहे आणि नद म्हणजे विस्तीर्ण, सागराप्रमाणे विस्तीर्ण असणारा जे पाण्याचा साठा, प्रवाह साठा वाहणारा आहे आणि तो आहे नद या शब्दाने व्यक्त केलेला आहे. म्हणून या ठिकाणी महानदाची उपमा दिलेली आहे, नदी नाही. अशा प्रकारे अरहंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. अर्हन् महानदस्य त्रिभुवन भव्य जन तीर्थयात्रिक दुरित प्रक्षालनेक कारण अर्हदेव अर्हन् महानदस्य महांच असो नदः महानदः म्हणजे अरहंत भगवान हे महानद स्वरूप आहे. आणि त्यामध्ये देखील विशेषता सांगितलेली आहे. ज्या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आहे त्यांना नदी म्हटलेलं आहे आणि ज्याचा प्रवाह पश्चिमेकडे आहे त्याला नद म्हटलेलं आहे. आम्हाला गंगा, सिंधू, रोहित, रोहितास्या या नद्या माहिती आहे. या नद्यांमध्ये एक नदी पूर्वेकडे जाते आणि एक पश्चिमेकडल्या समुद्राला मिळते. जी पूर्वेकडे वाहणारी नदी आहे तिला नदी या शब्दाने संबोधित केलेलं आहे आणि जे पश्चिम समुद्राला मिळणारी नदी आहे तिला नद या शब्दाने संबोधित केलेलं आहे. म्हणून आचार्यांनी या श्लोकामध्ये अरहंत भगवंतांना नद म्हटलेलं आहे. आता नद म्हणण्यामध्ये देखील पहा किती विशेषता आहे. विशेषता ही आहे की जे सर्वसामान्य जीव आहे त्यांचा प्रवाह हा संसार मार्गाकडे आहे आणि आता अरहंत भगवंतांनी जो आम्हाला मार्ग कथन केलेला आहे, दाखविलेला आहे, तो संसाराच्या विरुद्ध दिशेला प्रवाह करणार आहे. विशेषता आहे. आणि म्हणून त्यांनी याला नद हा शब्द की आज तागायत पर्यंत आम्ही संसाराच्या दिशेने मार्गक्रमण केलं, या प्रवाहाला आता थांबवून किंवा याच्या विरुद्ध दिशेला आम्हाला जायचं आहे, आम्हाला आता मोक्षाचा मार्ग प्रशस्त करायचा आहे आणि म्हणून आम्ही या प्रवाहाच्या विरुद्ध जाणार आहे. जो पूर्वेचा प्रवाह आहे त्यापेक्षाही हा पश्चिमेचा म्हणजे विरुद्ध दिशेला जाणारा, मोक्ष मार्गाकडे नेणारा प्रवाह आम्हाला अभिप्रेत आहे आणि म्हणून त्याला नद या शब्दाने संबोधित केलेलं आहे. अशा तऱ्हेच्या या विशेषतांनी जवळपास 8 गाथांमध्ये अरहंत भगवंतांचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. उद्याला याचा अर्थ पाहू विशेष रीतीने. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.